एआयच्या वापरामुळे नेमकं प्रशासनात आणि वेगवेगळ्या पातळीवरती काय बदल होते? इनोव्हेशन पार्क सुद्धा त्या ठिकाणी स्थापना केली जाणार आहे, ज्याच्या इनोव्हेशन पार्कमुळे नवीन नवीन एआय टूल्स ही डेव्हलप होतील आणि या नवीन एआय टूल्समुळे लोकांच्या इज ऑफ लिव्हिंग मध्ये, इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आणि सर्वसामान्य जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडणार आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सादर केलेलं हे बजेट आहे. आता विरोधकांना 5 वर्षे हेच सगळं बोलायचं आहे. हेच विरोधक आहेत ज्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. आता त्या समृद्धी महामार्गावरनं गाड्या घेऊन येत आहेत. हेच विरोधक आहेत ज्यांनी मेट्रोला विरोध केला होता. त्या मेट्रोमध्ये बसतात, ते पुण्यामध्ये हिंडतायत, मुंबईत हिंडतायत. त्याच्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाहीये, कारण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे. हलाल प्रमाणपत्राऐवजी मल्हार सर्टिफिकेट एक काल नितेश राणेंनी त्याचं उद्घाटन केलंय, परंतु काही मुस्लिम आमदारांनी त्यावरती आक्षेप घेतलाय. तुमचं याबाबतचं काय मत? नाही, मल्हार प्रमाणपत्र द्यायला मुस्लिम आमदारांचं कशाला ऑब्जेक्शन असायचं कारण आहे? या देशामध्ये लोकशाही आहे. हलालच्या नावाखाली तुम्ही बेकायदेशीर गोष्टी करणार, त्या लोकांनी चालवून घ्यायच्या, हे चालणार नाही. आणि त्याच्यामुळे मशिदीवरची भोंगेसं उतरतील आणि मल्हार सर्टिफाईड मटण सुद्धा लोकांना मिळणार. धन्यवाद सर, महा MTBशी संवाद साधल्याबद्दल.